खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. दिवसभर शेतात कष्ट, पण पिकं काही नीट यायची नाहीत. घरात आईवडील, बायको, लहान मुलं, पण खायला सुद्धा कधीकधी पुरायचं नाही. गावातले लोक त्याला म्हणायचे, तुझं नशीबच खराब आहे, काही होणार नाही तुझं. हे सगळं ऐकून तो आतून पूर्ण तुटला होता. एक दिवस खूप मोठा दुष्काळ पडला. शेत पूर्ण कोरडं, पाण्याचा थेंबही नाही. त्या रात्री तो एकटाच शेतात बसला होता. डोळ्यात पाणी आणि मनात हताशपणा. तेव्हा त्याने आकाशाकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच मनापासून हाक मारली, स्वामी समर्थ, माझ्या लेकरांसाठी तरी काहीतरी करा. आणि त्याच रात्री स्वप्नात त्याला एक तेजस्वी साधू दिसले. स्वामी म्हणाले, बाळा, उद्या पहाटे शेतात जा आणि जिथे तुला वाटेल तिथे खण. सकाळी तो लगेच उठला आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शेतात खणायला लागला. गावातले लोक हसत होते. हा वेडा झालाय असं म्हणत होते. पण काही वेळाने अचानक जमिनीतून पाणी बाहेर यायला लागलं. तो आनंदाने रडू लागला. हळूहळू त्या पाण्याने त्याचं पूर्ण शेत जिवंत झालं. त्या वर्षी त्याचं पीक इतकं छान आलं की गावात सगळे आश्चर्यचकित झाले. त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट कधीच विसरली नाही, की जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामी साथ देतात. म्हणूनच कितीही मोठं संकट असलं तरी श्रद्धा सोडू नका. आणि गोष्ट आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा.